हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुख्यमंत्री एकदा 5 तास गायब होते। एका जागेसाठी शिंदेंनी 5 जणांचा बळी दिला। आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल, तर ज्यांनी साथ दिली त्यांचाच घात केल्याची देखील टीका। आपल्या घरामध्ये काय जळतंय ते आधी पहा। मुख्यमंत्री शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर पलटवार, तर कुवतीप्रमाणे वक्तव्य केले पाहिजे। श्रीकांत शिंदे यांचा देखील आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल। येत्या 15 दिवसांमध्ये थेट दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश होणार। एकनाथ खडसेंची माहिती, भाजपातल्या जुन्या नेत्यांच्या आग्रहानुसार घरवापसीचा निर्णय घेतल्याची खडसेंची प्रतिक्रिया। संकटकाळामध्ये साथ देणाऱ्या शरद पवारांचा कायम ऋणी राहणार। घरवापसीवेळी खडसेंच्या भावना, भाजप प्रवेशानंतर खडसेंची राज्यपालपदी वर्णी लागण्याची देखील शक्यता। खडसेंवर बऱ्याच दिवसांपासून दबाव होता। राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांची टीका, तर महाराष्ट्र भाजपबद्दल बोलण्यास एकनाथ खडसेंचा मात्र नकार। फडणवीस नेते असले तरी राज्यातले सर्व अधिकार पुन्हा एकदा विनोद तावडेंकडे जात आहेत। खडसेंच्या घरवापसीवरून रोहित पवारांचं वक्तव्य, तर फडणवीस सर्व वाद लिलया सोडवत असल्याचं चंद्रकांत पाटलांचं उत्तर। खडसे फडणवीसांमध्ये कोणताही विरोध नसून खडसेंना सर्वाधिक मानाचं स्थान देवेंद्रजींनीच दिलं। बावनकुळेंची प्रतिक्रिया, फडणवीसांच्या मनामध्ये खडसेंबद्दलचा सन्मान कायम असल्याचा देखील दावा। 2 दिवसांमध्ये सांगलीबाबत निर्णय होणार। नाना पटोले यांच्याकडून काँग्रेस समर्थकांना आश्वासन। संजय राऊतांना नौटंकी बंद करून लहान कार्यकर्त्यांप्रमाणे न बोलण्याचाही पटोलेंचा सल्ला। काँग्रेस हायकमांडशी बोलणं झालंय। सांगलीमध्ये ठाकरेंचाच उमेदवार, संजय राऊतांचा दावा, तर सांगलीमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाल्यास ठाकरेंचं डिपॉझिट जप्त होणार। नितेश राणेंची टीका। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना धक्का। पवार गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांच्यासह सोनाई ग्रुप संचालक दशरथ माने अजित पवार गटात, सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार। नाना पटोलेंचा वंचित बहुजन आघाडीला प्रस्ताव, विचार करण्याचं आवाहन। मात्र वेळ संपल्यानंतर देखील आंबेडकरांकडून प्रतिसाद नाहीच। वंचित बहुजन आघाडीकडून बीडमध्ये उमेदवाराची घोषणा। अशोक हिंगे वंचितकडून बीड लोकसभा निवडणूक लढवणार। संजय निरुपम नावाच्या कचऱ्याचं स्वागत करणाऱ्यांचा जाहीर निषेध। निरुपम यांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांवरून मनसेचे नेते मनीष धुरी यांची टीका। माढ्यामध्ये शरद पवार गटाचा उमेदवार मोहिते पाटील किंवा निंबाळकरांपैकी एक असणार। सूत्रांची माहिती, 12 एप्रिलला उमेदवाराच्या घोषणेची देखील शक्यता। महायुतीमध्ये अंतर्गत कलह टाळा, एकोप्यानं काम करा। मुख्यमंत्र्यांच्या मंत्री आणि आमदारांना सूचना, तर तिकीट कापलेल्या खासदारांच्या पुनर्वसनावर बैठकीत मंथन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।